हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर पुलेचे अध्यक्ष नमनिष्ठादास प्रभू यांनी सुरू केलं 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 14व्या दिवशी 14व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहे. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग म्हणजे त्रिगुणी महिमाया. जसं आपण पहिल्या दिवशी आपण अभ्यास केला होता की आपण भगवद्गीतामध्ये 5 गोष्टीचे आपण अभ्यास करत तर आपण प्रकृती आपण अभ्यास करणार आहोत. तर ही प्रकृती म्हणजे काय आहे? तर हे जे त्रिगुणी माया आहे त्याची बनलेली प्रकृतीवरती आज आपण खूपच चांगला असा अभ्यास करणार आहे. कारण आपल्या शरीरामध्ये प्रत्येक वेळा हे जे 3 आहेत गुण आहेत सत्व रज आणि तमोगुण ते असतात आणि त्यामुळे आपण वेगवेगळे कर्म करतात. ते कर्मामधून कसे कर्म करतात, कर्मबंधनातून कसे बांधलेले जातात आणि जर आपण त्या कर्माहून कसे जर बाहेर निघून आपण याला ओलांडून आपण कसं भगवंताचं शाश्वत धाम पोहोचू शकतात याच्यावरती खूप सुंदर असा आजचा आपला अध्याय आहे. अध्यायाची सुरुवात करूया प्रार्थनानी. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीचैतन्यो मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपतिकमलं श्री वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्रीकृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादां सगण ललिता श्रीशान्कान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानु सुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्री प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की जय. सद्गुरु देव की जय. नमो विष्णु पादाय कृष्ण पृष्ठाभूतले श्रीमते जया पताका स्वामी तिराम नमाचार्य पदाय निताय कृपा प्रदाय ते गौर कथा दामोदया नग ग्राम तारिणी. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाभूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामी. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशितार. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्त हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ध्यान वर्गामध्ये. आज आपण 14व्या अध्यायाचा अभ्यास करणार. हे श्री श्री राधा गोविंद फुलेचे आचार्य श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आजच्या अध्यायाची सुरुवात करतो. इस्कॉनचे संस्थापक आहे श्रीला प्रभुपाद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आजच्या अध्याय सुरुवात करतो. नमनिष्ठादास प्रभू यांनी या अध्ययन वर्ग सुरू केला यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम. गुरु महाराज जया पताका स्वामी गुरु महाराज यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद. अनेक कृष्ण भक्त जे वेगवेगळे सेवा करतात यांना माझा सादर नमस्कार. मराठीमध्ये मला ज्या पुढाकार द्या असे कुमुद माताजी, मनीषा माताजी, अन्वया माताजी, पूजा माताजी, ललिता माताजी आणि मुग्धा माताजी ही माझा सादर नमस्कार. तर आपण काल 13व्या अध्यायामध्ये आपण काय काय अभ्यास केला तर अर्जुनाचे 6 प्रश्न, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञानी ज्ञान याचे वर्णन, ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया, ज्ञानम ज्ञानाची वस्तू, प्रकृती पुरुष आणि संघ आणि ज्ञानाची दृष्टी. तर आज आपण 14व्या अध्यायामध्ये आपण काय अभ्यास करणार तर 3 गुणांनी आत्मा बद्ध होतो. वैशिष्ट्य कृती आणि गुणामध्ये मृत्यू, गुणातीत कसे होणे. तर आता पहिल्या श्लोकमध्ये धन्य भगवान म्हणाले सर्व ऋषी मुनीचे परम सिद्धी प्राप्त केली आहे हे जाणून मी मी तुम्हाला हे परम ज्ञान सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पुन्हा सांगेन. तर आता हे जे वेगवेगळे मुनी आहेत हे सप्त ऋषी आहेत हे वेगवेगळे मुनी आहेत हे सर्वांनी काय आहे ते परम सिद्धी कशी प्राप्त केली तर हे परम ज्ञान हे जे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे ते भगवान आता पुन्हा सांगणार आहे. असं या श्लोकेद्वारा आपल्याला भगवान सांगतात. पुढे भगवान म्हणतात या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्त करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयावेळी व्यतीत होत नाही. जसं आपण चौथ्या अध्यायामध्ये ब्रह्माचा आपण अभ्यास केला होता. ब्रह्माचा 1 दिवसाचा काळाचा की जेव्हा ते श्वास सोडतात तेव्हा सृष्टीची निर्मिती होते आणि ते जेव्हा श्वास घेतात तेव्हा लय होऊन जातं. तर इथे या श्लोकाद्वारे भगवान आपल्याला सांगायचं की जे हे आज जे ज्ञान दिलं आहे ते ज्ञान घेऊन ज्ञानमध्ये स्थिर झाल्यावरती आपण काय होणार
ते त्यांच्या स्वतःसारखं दिव्य स्वभावाची प्राप्त करू शकते. इथे गोलोका वृंदावनचं इथे चित्र दिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण त्यांची स्थितीप्रमाणे जर आपण झाल्यावरती आपल्याला काय तर जेव्हा हे जे ब्रह्मा जे श्वास घेतात, श्वास सोडतात, तेव्हा जे जन्म-मृत्यू, जरा-व्याधी म्हणजे जे लय-प्रलय होतात, ते त्यावेळी आपण व्यथित होऊ शकत नाही. कारण आपण भौतिक जगामध्ये इथे राहतात. परंतु जेव्हा आपण भगवंत शाश्वत धाम जे गोलोकावृंद आहे, जे आपल्या शाश्वत आपलं ब्रह्मांड आहे, त्याच्यावरती वैकुंठ आहे आणि वैकुंठाच्या वर गोलोकवृंद आहे. तर आपल्या भौतिक जगामध्ये लय-प्रलय होतात. भगवंत शाश्वत धाममध्ये तसं काही होत नाही. असं या श्लोकाद्वारे भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, की हे कोणतेही भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणार पिता आहे. तर आपण अभ्यास केला होता, की गर्भोदक्षाय विष्णू म्हणजे गर्भ. प्रत्येक गोष्टीमध्ये जी उत्पत्ती आहे, ते ब्रह्माजीची उत्पत्ती कुठे तर गर्भोदक्षाय विष्णूमध्ये आणि आपण सर्वही काय आहे, तर आपण भगवंताचे मूल आहे. म्हणजे ते आपले बीज प्रदान करणार पिता आहे. जसं भगवंताने आपले स्वतःचं जेव्हा विस्तरण केलं, तेव्हा ते पहिला त्यांनी कारणोदक्षाय विष्णू म्हणून केलं. महातत्व ज्या महाविष्णू म्हणतात. नंतर पुढे त्यांनी गर्भोदक्ष विष्णू म्हणून जे ब्रह्माची उत्पत्ती केली. हे सर्व ब्रह्मांड रचना केल्यावरती प्रत्येक जीवामध्ये कुठेतरी आत्मा, परमात्मा असं जीव असायला पाहिजे. म्हणून त्याने क्षीरोदक्षाय विष्णू म्हणून आपलं स्वतःचं विस्तरण केलं. हे भगवंताचे पहिले 3 पुरुष अवतार आहे. तर इथे भगवान म्हणतात, की भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होतात. असतात आणि मी बी प्रजा तर तुम्हाला माहीत असेल, की आपण भौतिक जगामध्ये राहतो. तुमच्या नातेवाईकामध्ये काही लोकांचे आता लग्न झाले आहे. काही लोकांचे 5 वर्ष, 7 वर्षापूर्वीही लग्न झालं आहे. परंतु त्यांना मुलं-बाळ होत नाही. कारण भगवान इथे म्हणतात, की मी बीज प्रदान करणारा पिता आहे. तर जेव्हा असे कोण तुम्हाला जर तुमच्या नातेवाईकामध्ये कोणाला असं असेल, तर तुम्ही त्यांना सांगा, की तुम्ही भगवान श्री कृष्णाच्या शरणा झाला. कारण ते बीज प्रदान करणार पिता आहे, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाभाव अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो, तेव्हा या त्रिगुणी मायामध्ये तो बनवतो. म्हणजे जसं आपला जन्म झाला, की लगेच आपण हे ती भौतिक प्रकृतीचे 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तमोगुण, त्याच्यात आपण बांधलेल्या जातात. तर जसं आपण संपर्कामध्ये आल्यावरती आपल्याला हे त्रिगुणी माया आपल्याला बांधले जाते. पण त्याच्यावरती कसं नियंत्रण काय त्याच्यावर हे ओलांडून कसं आपल्याला भगवंताकडे जायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला ज्ञान दिलं आहे. तर आपण खालच्या टप्प्यामध्ये आहे. आपल्याला हे वरती जे मध्य टप्पे आहे, ते 3 देवी आहे, ज्याला आपण सत्व, रजत, तम म्हणतात. त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या ह्याला ओलांडून आपल्याला भगवंताचं शाश्वत धाम जायचं आहे. ते कसं जायचं आहे, ते आपण पुढे अभ्यास करू. पुढे भगवान हे अनग अर्जुना सत्वगुणा इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आणि या मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. जे सत्वगुणामध्ये स्थित असतो सुख आणि ज्ञानाचा भावनेचा बनवतं. म्हणजे इथे आता आपला सत्वगुणामध्ये काय असते, की सत्व इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी म्हणजे त्याचा चेहरा प्रकाशमयी असतो. त्याच्या जीवनामध्ये प्रकाश असतो, अंधकार नसतं आणि या मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. म्हणजे आपण भौतिक जगामध्ये असतो तेव्हा जेव्हा आपण वेगवेगळ्या पाप करतो कारण आपल्यामध्ये ज्ञान नसते. आपला जो आहार आहे तो अशुद्ध असल्यामुळे आपण तमोगुणी नाही तर रजोगुणीमध्ये असल्यामुळे आपण वेगवेगळे पाप करतो. परंतु सत्वगुणामध्ये जे असतं त्यांचं जीवन प्रकाश म्हणजे त्यांच्यामध्ये ज्ञान असतं, की काय खायचं, काय प्यायचं, कसं झोपायचं हे सर्वचं ज्ञान असल्यामुळे ते पापातून मुक्त असतात आणि जे सत्वगुणामध्ये स्थित आहे, ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बनतात. म्हणजे त्यांच्याकडे सुखच असतात कारण त्यांना ज्ञान असतं. आपलं जीवन कसं व्यतीत करायचं आणि ज्ञानाने, भावनाने बद्ध असते. म्हणजे ते नेहमी फक्त हे आपलं शरीर नाही, आपण आत्मा त्याच्यावरतीच ज्ञान घेतात. असे जे लोक आहेत त्याला इथे भगवान सत्वगुणी म्हणतात. हे कोणतेही असंख्य वासना आणि महत्वाकांक्षामुळे रजोगुणी उत्पन्न होतं आणि यामुळे देहधारीची सकाम कर्माशी बांधलं जातं. तर आपण काही वेळा अभ्यास केला पाहिजे, की जे आपण असंख्य वासना म्हणजे आपल्याकडे 5 इंद्रिय आहे.
तर आपल्याकडे पहिली इंद्रिय कुठली आहे? तर डोळे. तर डोळ्यामध्ये काय असतं, तर आपल्याला पूर्ण दिवस आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या सोशल मीडियावरती आपल्याला व्हिडिओ बघायचे, रील बघायचे. आपल्याला कुठेतरी आपण काही काम केलंय, कुठेतरी लग्नामध्ये गेले, कुठेतरी कोणाच्या बर्थडेमध्ये गेले, तर आपण फोटो काढून काय करतात, अपलोड करतात आणि आपण कोण कमेंट्स करतात काय, ती वाट बघतात. त्याला परत लाईक करतात. तर हे असंख्य नंतर आपल्याला कानामध्ये आपल्याला वेगवेगळे चांगल्याचे आता जे लेटेस्ट जे गाणे असतात ते ऐकायची असते आपल्याला. नंतर बोलायचं असतं. तर आता भौतिक जगामध्ये काही झालेलं आहे, की लग्नामध्ये आता लोक सर्व गाणे वगैरे म्हणतात. नंतर अंताक्षरी वगैरे. तर हे त्यांना ही इंद्रिय आपली वापरायची असते. तर हे नंतर हे आपलं जे शरीर आहे, तर त्याच्यासाठी ते वेगवेगळे डान्स वगैरे करायचं. तर असंख्य वासना आहे. त्याला एक काम करते होते, दुसरे काम करायचं. जर त्याने कोणाला सांगितलं, की तुम्ही खूपच चांगला असा डान्स वगैरे करता, गाणे वगैरे गातात, तर ते त्याला अशी अपेक्षा असते, की मला आता माझ्या कुटुंबामध्ये जितके पण लग्न होत आहे, तिकडे मला आमंत्रण दिलं पाहिजे. मी तिकडे चांगला-चांगला तर हे सर्व काय आहे, तर असंख्य वासना आणि महत्वाकांक्षा. त्यांना महत्वाकांक्षा आलेली आहे, की कुठेतरी माझ्या नाव झालेलं आहे आणि म्हणून तो असा महत्वाकांक्षेमुळे रजोगुण उत्पन्न होतं आणि ह्या द्वारा तो जीव सकाम कर म्हणजे हे जे काम केल्यावरती जे त्याने वगैरे डान्स केला, की गाणे वगैरे गाले, त्याच्यामध्ये काय होतं, तो तो सकाम करो म्हणजे त्याला फळाची अपेक्षा झालेली आहे आणि फळाची जेव्हा अपेक्षा झालेली असते, तेव्हा आपण कर्माशील बांधलेले जातो. असं या श्लोकेद्वारा भगवान रजोगुणाचे जे व्यक्ती आहेत, त्यांचं वर्णन केलेलं आहे. पुढे भगवान म्हणते, "हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवाचा मूळ असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत. व ते बद जीवाला बंधनकारक ठरतात." तर तमोगुणामध्ये काय असतं? प्रमाद म्हणजे त्याला कुठलंही काम करायची इच्छा नसते. आळस म्हणजे प्रत्येक काम सुरू करतो आणि तो बंद करतो कारण त्याला आळस असते. निद्रा म्हणजे काही वेळा मी तुम्हाला सांगितलं, की एक जे देहधारी पुरुष आहे आपल्यासारखे जे भौतिक जगामध्ये राहतात त्याच्यासाठी 6 ते 7 तास निद्रा म्हणजे त्याला झोप खूप उशिरा आहे. परंतु असे काही लोक आहेत ज्यांना 10 तास, 12 तास झोपायचे असते. तर हे सर्व काय आहे? हे सर्व तमोगुणाचे अ, तमोगुणाचे जे मोह झालेले असतात ते जीव आहे आणि असले जे तमोगुणी असतात ते बंधनकारक करतात. कारण आपण पुढे त्याच्या तमोगुणामध्ये आपण अभ्यास करतो. काल मी अन्नमय आपण अभ्यास केला तर अन्नमय कोशामध्ये आपण जेव्हा अभ्यास केला, तेव्हा ते तमोगुणी असते. म्हणजे त्यांना फक्त आहार घ्यायचे असते. ते लग्न असतं किंवा कुठले बर्थडे असतात. ते पहिले ते प्लेट घेऊन पहिले ते बसून जातात. ते असे जे लोक आहेत ते तमोगुणी. प्रमाद, आळस आणि निद्रा म्हणजे त्यांना दिवसभर फक्त चहा पियायचे, कुठेतरी रात्री दारू पियायचे, नंतर त्यांना धूम्रपान हे सर्व काय आहे? हे सर्व तमोगुणीचे लक्षण आहे. असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. पुढे भगवान म्हणतात, की "हे भारता, सत्वगुण मनुष्य सुखाने बांधतो, रजोगुणी सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुणा ज्ञानावृत करून मूर्खापणाशी बांधतो." म्हणजे इथे 3 वेगवेगळे चित्र दिलेले आहेत. तर सर्वात वरचं चित्र कुठे आहे? तर आपण खूपच चांगलं आपण काम केलं, तर आपण अ, अ, स्वर्गापर्यंत पोहोचणार. स्वर्गमध्ये काय आहे? तर इथे तुम्ही वेगवेगळे देवी-देवता जे स्वर्गामध्ये असतात, त्यांच्याकडे तुम्ही सुखाने बांधू शकता. म्हणजे तुम्ही तिकडे राहू शकता. तुम्हाला खूपच असा प्रसन्न होणार. नंतर जर तुम्ही अ, रजोगुणामध्ये असाल तर मी वेगवेगळ्या भौतिक जगामध्ये सकाम कर्म करणार. म्हणजे तुम्हाला जी इंद्रिय भोगायची जी इच्छा आहे, तुम्ही ते चित्रामध्ये बघू शकता, की तुम्हाला धन भोगायचे आहे. नंतर तुम्हाला वेगवेगळ्या स्त्रिया भोगवायची आहे. तर हे सर्व काय सकाम कर्म आहे. नंतर तमोगुण आवृत्त करून तो मूर्खपणा म्हणजे आपण जेव्हा नॉन-व्हेज वगैरे खातो, दारू वगैरे पितात, तेव्हा आपण काय होतं, तर आपण खालच्या योनीमध्ये जातो. आणि हे मूर्खपणा आहे. कारण भगवंताने आपल्यासाठी खूपच चांगला असा आहार दिलेला आहे. शुद्ध आहार दिले आहे. जेव्हा आपण शुद्ध आहार घेऊन घेतात, तेव्हा आपली बुद्धी चांगली होते आणि आपण अभ्यासही केला आहे, की चांगली बुद्धीमुळे आपलं जीवन शुद्ध होऊ शकतं. असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला जर आपण ज्या गुणामध्ये जे आपण असतो, त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या कर्माशी बांधलेलं जातो, असं या श्लोकेद्वारा भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. तर आता पुढे बघून हे भारतात कधी-कधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधी-कधी रजोगुण, सत्व आणि तम यांचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण, सत्व आणि रजाचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वात निरंतर स्पर्धा चालू आहे. तर हे जे वेगवेगळे 3 गुण आहेत, ते काय इथे रस्सी खेचसारखं आहे. आपलं जो मन आहे,
तो वेगवेगळ्या तत्वामध्ये असतात. जसं इथे सांगितलं, की जेव्हा आपल्यामध्ये जवळ-जवळ 33% 3 गुण असतात. परंतु ज्याचा प्रमुख आहे, आता जर तुम्ही सत्वगुण म्हणता तुमच्याकडे तो जवळ-जवळ 40% होऊन जाणार आणि बाकीचे जे 2% जे रज आणि तमोगुण आहे, ते 30-30% होणार. म्हणजे तुम्ही तेव्हा सात्विक गुणामध्ये असतात. परंतु जेव्हा तुमच्यामध्ये आता तेव्हा सत्वगुण केव्हा येतो? जेव्हा आपल्या घरामध्ये कोणाचा मृत्यू झाला असतात. तर मृत्यू झाले असतात नंतर किंवा आपल्या घरामध्ये पूजा असतात, तेव्हा आपण सत्वगुणामध्ये असतात. तेव्हा आपण राजसी आणि तामसी गुण कमी असतात. नंतर आपल्याला आता भौतिक जगामध्ये जायचं आहे. भौतिक जगामध्ये झाल्यावरती आपण काय आपल्याला वेगवेगळी इच्छा आहे. तर त्यावेळी आपलं जवळ-जवळ आपल्या शरीरामध्ये रजोगुण असतात. म्हणजे आपल्यामध्ये 50% रजोगुण आहेत आणि 25% तमो आणि सत्वगुण आहेत. आहेत. नंतर जेव्हा आपण भौतिक जगामध्ये जातात, आपण वेगवेगळे कर्म करतो. पण कुठेतरी आपल्याला यश भेटत नाही, तेव्हा आपल्याला राग येतो, द्वेष येतो. तेव्हा आपण तमोगुणी म्हणजे जवळ-जवळ 60% आपल्या शरीरामध्ये तमोगुण होऊन जातात आणि हे 20-20% असा रजो आणि सत्वगुण असतात. तर हे जे रस्सीखेच आहे ते चालू आहे. म्हणजे कुठल्या परिस्थितीवरती आपण असतात त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या हे तत्वाचे टप्पे असू शकतात. असे या श्लोकेद्वारा आपल्याला भगवंताने ही रस्सीखेच नेहमी चालूच असते. म्हणून आपण जेव्हा भगवंताचं स्मरण करतात आणि भगवंतालाच अर्पण करून जे काही कर्म करतात, कृती करतात, कांड करतात, तेव्हा आपण जेव्हा भगवंताला अर्पण करतात, तेव्हा आपण सत्वगुणामध्येच राहू शकतात, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, जेव्हा जेव्हा देहाचे सर्व द्वारा ज्ञानाचे प्रकाशित होते, तेव्हा सत्वगुणाचं प्रकटीकरण अनुभव येऊ शकतात. तर हे जेव्हा देहाचे सर्व द्वार म्हणजे भगवंताने आपल्याला 9 द्वार दिले आहेत. तर हे 9 द्वार कुठले आहेत? तर पहिले आपल्याला 2 डोळे दिलेले आहेत. नंतर 2 नासिका दिलेले आहेत, 2 कान दिलेले आहेत. म्हणजे हे 6 झालेले आहे. नंतर आपला हे 7वा आपला तोंड आहे. 8वा आपली गुदा आहे आणि 9वा जननेंद्रिय आहे. तर हे सर्व 9 काय आहे? तर हे ज्ञानाचे द्वार आहे. जेव्हा आपण डोळ्याने आपण आता तुम्ही भगवद्गीताचा अध्ययन वगैरे तर तुम्ही जर भगवद्गीता असली, भागवतम असली, तर तुम्ही हे चांगलं असं डोळ्याने घेतलं. नंतर तुम्ही कानामध्ये काय तर आता भगवद्गीताचं अध्ययन वर्गामध्ये तुम्ही आता भगवद्गीतेचं ज्ञान घेतात. नंतर नाक तर आता तुम्हाला ज्ञान झालं, की भगवान श्रीकृष्ण हे परमेश्वर आहे, पुरुषोत्तम परमेश्वर आहे. तर तुम्ही काय करणार? तर तुमचे जे पाय आहे, ते त्याचा उपयोग करून कुठे जाणार? तर तुम्ही फक्त भगवंताचा अ, आरच्या विग्रहाचे जे तुमच्या घरामध्ये जर कुठेतरी हे फोटो असेल, त्याच्यावरती ठेवून ते श्वास ते हे घेणार त्याचं गंध घेणार. नंतर तुम्ही बोलतात तेव्हा काय करणार तर हरिनामाचं नाव घेत तुमचं नामस्मरण करणार, जप करणार. तर हे सर्व काय आहे, तर जेव्हा देहाच्या सर्वाधाराच्या ज्ञानाने प्रकाश होतो, तेव्हा सत्वगुणाचा प्रकटीकरण अनुभव येऊ शकतात. म्हणून तो जेव्हा आपण हे जे 9 आपले जे द्वार आहे, त्याचा जर आपण उपयोग फक्त आपण हे ज्ञानासाठी म्हणजे जे भौतिक जगामध्ये जे राहतात, ते रजो आणि तमोगुणाचं ज्ञान घेतात. परंतु जेव्हा आपण भगवंताचा विषयी जर आपण ज्ञान घेतलं, तर आपण सत्वगुणाचा प्रकटीकरणाचा अनुभव घेऊ शकतात आणि हे ज्ञानाचे प्रकाशाद्वारे आपले हे 9 द्वार आपण चांगला उपयोग करू शकतात. असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, "हे भरतवर्षा, जेव्हा रजोगुणामध्ये वृद्ध होतो, तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, मत्प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षण होतात." म्हणजे रजोगुणामध्ये काय असतं, आपल्याकडे जे धन आहे, त्याच्यापेक्षा आणखीन आपल्याला धन संचय करायचे, आपल्याला धन जमा करायचे. नंतर कुठेतरी ज्यांच्याकडे पैसे असतात, तर त्यांना वेगवेगळ्या स्त्रिया भोगायची असते आणि तुम्हाला माहीत असेल, की आपल्या देशामध्येही काही लोक आहेत, जे इंद्रिय भोगासाठी बँकॉक, पटाया ही सर्व विदेशमध्ये जातात आणि तिकडे काय करतात, तर ते अनेक स्त्रीचा भोगतात. म्हणजे त्यांचा पतन होतात. कारण अ, एक पवित्र जे युगल असतात, ते आपल्या अ, आपली पत्नीसोबत तो राहून ते आपले इंद्रिय तृप्त पूर्ण करू शकतात. परंतु जेव्हा रजोगुणामध्ये असतो, तेव्हा अत्याधिक आसक्ती म्हणजे वेगवेगळ्या स्त्री भोगायचे, सकाम करून म्हणजे तुम्ही जे 8 तासामध्ये तुम्हाला एक चांगला पगार की कुठल्यातरी तुम्ही धंदा करतात, तर तुम्हाला चे पैसे तुम्हाला मिळू शकतात. तुमच्या कुटुंबाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्हाला मिळू शकतात. परंतु महत्प्रयास म्हणजे 8च्या जागेवर तो 10 तास, 12 तास, 16 तासही काम करतात. अनियंत्रित इच्छा म्हणजे आता त्याच्याकडे एका वन वन बेडरूम हॉल किचन आहे.
नंतर थोडे पैसे आल्यावरती तो 2 बेडरूम हॉल, नंतर 3 बेडरूम हॉल, नंतर कुठेतरी त्याला ग्रो हाऊस घ्यायचा आहे, कुठेतरी गावामध्ये त्याला जमीन घ्यायची आहे. नंतर त्याच्याकडे आता 15-20 हजारचा मोबाईल आहे, तर त्याला 50,000 ते लाख रुपयाचा मोबाईल घ्यायचा आहे. नंतर त्याला गाडी जे टू व्हीलर आहे, त्यातनं त्याला आता आणखीन मोठी टू व्हीलर, नंतर फोर व्हीलर. फोर व्हीलरमध्ये पहिली 10,00,000ची घेणार, नंतर तो 25,00,000ची, कुठेतरी 1 करोडची घेणार. तर हे सर्व काय आहे, तर अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षण पण करतात. तर आपल्याला लालसा होऊन जातात आणि अनियंत्रित इच्छा आपल्याला उत्पन्न होण्याला ते भगवंत रजोगुणामध्ये वृद्धी होतं. तेव्हा असं होतं, असं या श्लोकाद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, जेव्हा हे गुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृत्त होतो, तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा, मोह हे प्रकट होतं. तर जेव्हा जे लोक तुम्हाला तुम्हाला माहीत असेल, की जे वगैरे दारू वगैरे पितात, ड्रग्स वगैरे घेतात, तर त्यांना कुठलंही काम करायची इच्छा नसते. कारण ते अंधकार आहे. त्यांना ज्ञान नसतं, की माझं जीवन कशासाठी आहे. निष्क्रियता म्हणजे तो दारू पिऊन कुठे पडलेला असतो. तो दारू पिल्यावरती 8 तास, 8 तास, 10 तास, 12 तास कुठेतरी गटारामध्ये, तर कुठेतरी चिखलामध्ये पडलेला आहे. तो निष्क्रियता, मूर्खपणा. कारण त्यांना माहित आहे, की भगवंताने आपलं जो शरीर आहे, त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणून स्थित आहे. तर त्याचा हा जो शरीर आहे, त्याचा कुठं चांगला तरी सत्वगुणामध्ये राहून भगवंताची वेगवेगळी सेवा केली पाहिजे. परंतु तो मूर्खपणा आणि मोह हे प्रकार, मोह म्हणजे त्याला आज जर तुम्ही त्याला दारू दिलेला आहे, कुठेतरी त्याला सिगारेट वगैरे दिले, तर तो मोहामध्ये पडला, की उद्या पण तोच मला देणार. तर हे सर्व काय आहे? तर हे तमोगुणाचे लक्षण आहे. जेव्हा आपण तमोगुणाची वृद्धी होते, तेव्हा आपल्यामध्ये अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह प्रकट होतं, असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, की जेव्हा मनुष्याच्या सत्वगुणामध्ये मृत्यू होतो, तेव्हा तो म्हशीच्या उत्तर पवित्र लोकामध्ये प्राप्त होतो. तर सत्वगुण म्हणजे काय, तर जे ज्यांच्या शुद्ध आहार आहे, म्हणजे जे कांदे, लसण वगैरे खात नाही आणि नंतर नॉन-व्हेज खात नाही, शुद्ध आहार. हे सर्व जेव्हा जेव्हा आपण भोजन घेतो, जेव्हा आपण हे आहार घेतो, तेव्हा आपली बुद्धी शुद्ध होऊन जाते. आपली आत्माला चांगला असा शाश्वत जो आत्माचं गुणधर्म काय तर शाश्वत आहे. तर त्याला चांगला असं जेव्हा जेवण आहार मिळतं, तेव्हा आपण चांगला विचार असतात. विचारामुळे काय असतं, तर आपण भगवंताची स्तुती करतात, ज्ञान करतात. त्यांचं आपण त्यांची भक्ती करतात. तर त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण हे सर्व करतात, तेव्हा आपण 8व्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता, की आपण जेव्हा नेहमी आपण भजन वगैरे करतात, कीर्तन वगैरे करतात, तेव्हा तर आपलं कधीही जर मृत्यू झाली, तर आपल्या तोंडावरती देवाचंच नाव असणार आणि जेव्हा आपल्या तोंडावरती जसं आपण देह सोडल्यावरती जेव्हा आपल्या तोंडावरती भगवंताचं नाव असतं, तर निश्चितपणे आपण उच्चतर गृह म्हणजे मोठे जिथे महर्षी लोक राहतात, त्या ग्रहाची आपल्याला प्राप्त होऊ शकतं. असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला गॅरंटी. पुढे भगवान म्हणतात, जे मनुष्याच्या रजोगुणामध्ये वृत्ती होते, तेव्हा तो सकाम कर्मांमध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो आणि जेव्हा तमोगुणा मृत्यू होतो, तेव्हा तो पशु योनीमध्ये जन्म घेतो. तर इथे आपल्याला वेगवेगळे 4 चित्र दिलेले आहेत. तर पहिल्या चित्रामध्ये जे काही स्त्री-पुरुष आहेत, जे फार कमी कपडे घालतात, ते आपल्या शरीराचा दाखवतात, ते म्हणजे एक्सपोज करतात. तर त्यांचा जेव्हा मृत्यू होतो, तर तेव्हा काय होतं, तर त्यांचा एका झाडाचा जन्म झाडाचा त्याला दुसरा जन्म भेटतो. आणि झाड आहे, तर त्याला सर्व जे ऋतू आहे, ते त्याला भोगावी लागते. त्याला गरमी सहन करावी लागते, थंडी सहन करावी लागते. गरमी सहन हे वगैरे करावी लागते. कारण त्याने गेल्या जन्मामध्ये ते फार कमी कर आणि तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात, तर तुम्हाला माहीत असेल, की कुठल्याही झाडाला कोण कपडे वगैरे घालत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही असं भौतिक जगामध्ये ह्या जन्मामध्ये तसं तुम्हाला दुसरं शरीर मिळणार आहे. दुसऱ्या चित्रामध्ये जे लोक वेगवेगळं नॉन-व्हेज वगैरे खातात, ज्यांना जे रक्ताचे जे जेवण असतात, म्हणजे जर तुम्ही चिकन वगैरे हे वगैरे खाल्लं, मटण, तर त्याच्यामध्ये रक्त असतं आणि तेच जर तुम्ही तेच खात राहिले, तर तुम्हाला दुसरा जो जन्म आहे, तो एका हिंसक पशूचा होणार, जसं वाघाचा की शिवाचा. तर तुम्ही हे सर्व मांस भक्षण करणारे आणखीन दुसऱ्या प्राणीचीच हत्या करून ते खाणार. तर असं तुमचं जर जेवण असेल, तर तुम्हाला दुसरा जन्म तसा होणार. नंतर तिसऱ्या चित्रामध्ये बघू शकता, एक स्त्री आहे, एक पुरुष आहे, जो काही तास झोपत असतो. तर त्याला दुसरा जन्म एका अस्वलसारखा. तो अस्वल काय असतं, तर तो कुठेतरी गुफांमध्ये 2, 3, 4, 6 महिनेपर्यंत तो झोपत असतो. म्हणजे तो आळशी असतो.
त्याला निद्रा खूपच चांगली असते. परंतु ज्या ज्या गोष्टीमध्ये आता मी तुम्हाला सांगितलं 2 श्लोकापूर्वी, की आपल्याला 6 ते 7 तास आपली झोप पुरेशी आहे. तर आपण जेव्हा जास्त झोपतात तेव्हा आपण एका अस्वलासारखा आपल्याला दुसरा जन्म होऊ शकतो. नंतर तिसऱ्या चित्रामध्ये आपण जे दारू वगैरे पितात ते ते त्यांचा आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती किंवा आपल्या डोक्यावरती नियंत्रण असल्यामुळे काय करतात, ते सारखे चालू शकत नाही. तर कुठेतरी ते गटारामध्ये, कुठेतरी चिखलामध्ये, कुठेतरी घाण वस्तू आहेत, जे कचरा पेटी वगैरे असतात, तिकडे पडतात. तर असे लोक कुठे ते दुसरा जन्म कसा होता, तर एका डुक्करासारखं होतं आणि तुम्हाला माहीत असेल, की डुक्कराला किती तुम्ही चांगला दिला, तरी तो जे घाण वस्तू आहे, त्याचं ग्रहण करतो. तर इथे भगवान हे या श्लोकाद्वारे आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करतात, की जेव्हा रजोगुणामध्ये होतं, तेव्हा सकाम कर्म करतात आणि जेव्हा आपण तमोगुणामध्ये असतो, तेव्हा आपण खालच्या पशु योनीमध्ये आपण जाऊ शकतं, असं या श्लोकाद्वारे भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, की पुण्य कर्माचे फळ शुद्ध असतात आणि ते सत्व गुणामध्ये असलेले म्हटलेले जातात. परंतु रजगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणा केलेल्या कर्मफळाचे म्हणजे मोठेपण आहे. जसं आपण भौतिक जगामध्ये राहतात आणि तुम्हाला माहीत असेल, की एक सुंदर जेव्हा मंदिर उभारलेलं जातं, तर तेव्हा वेगवेगळ्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या पुजारी किंवा वेगवेगळ्या सेवाची गरज असते. तर जेव्हा आपण गेल्या जन्मामध्ये आपण खूपच पुण्यकर्म केले असते, तर त्याचा फळ आपल्याला शुद्ध असतो. म्हणजे आपल्याला एका पुजारीच्या घरामध्ये आपल्याला जन्म होतं. पुजारी एका मंदिरामध्ये राहतो. तिकडे तो सत्वगुणामध्ये असतात. म्हणजे जे आपण पुण्यकर्म करतो, तेव्हा आपण चांगल्या कुटुंबामध्ये जन्म असतो. जेव्हा आपण सत्वगुणामध्ये असतात, तेव्हा आपल्याला एका अशा कुटुंबामध्ये जन्म मिळतो, की जिथे एका झोपडपट्टीसारख्या मोठ्या-मोठ्या शहरामध्ये तुम्हाला बघत असेल, की तिथे तुम्हाला दुःख आहे. कारण कारण तिकडे तुम्हाला चांगली सोय नसते का तुम्हाला अ, चांगलं शिक्षण नसतं, तुम्हाला लाईट नसतं, तुम्हाला संडास बाथरूमची सवय ही सोय नसतं. तुम्हाला पाणी नसतं आणि इकडे जे तमोगुणी जे लोक आहेत ते तिकडे राहतात आणि ते रोज दारू वगैरे पिऊन तुमच्याशी भांडणं करणार. छोट्या-छोट्या गोष्टीवरती तुमची भांडण होणार. म्हणजे इकडे सर्व काय आहे, की सर्व दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलं तर फळाच्या मूर्खपणा. तर इथे एक जिना बांधलेला आहे. तर आता जिन्याचा वरती कसं जायचं? त्याचा त्याने मार्गच सोडलेला नाही. तर असे जे लोक आहेत त्याला मूर्ख लोक म्हणतात. आणि ज्याप्रमाणे आपण ज्या कर्म करतो, त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळतं आणि त्याप्रमाणे आपण हे वेगवेगळ्या स्तरावरती आपण जन्मावयाला येतो, असं या श्लोकेद्वारे भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, की सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होतं. रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतं आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान होतं. तर हे जे चित्र आहे, ते एकाच व्यक्तीचं आहे. पण ते वेगवेगळ्या गुणामध्ये असल्यामुळे तेव्हा त्याने वेगवेगळ्या ज्ञान मिळतं. म्हणजे जेव्हा सत्वगुणामध्ये असतं त्याला वास्तविक ज्ञान उत्पन्न होते. म्हणजे त्या शरीर काय आहे? शरीर नाही, आपण आत्मा आहे आणि आत्माचं गुणधर्म शाश्वत आहे. तर आपल्याला हा जो शरीर भगवंताने दिलंय ते खूपच मूल्यवान आहे. म्हणून ह्या शरीराचं आपण भगवंताचं ज्ञान घेऊन, भगवंताची सेवा करून, भगवंताची स्तुती करून, भगवंताचं कीर्तन करून आपण त्याचं शाश्वत धाम पोहोचायला पाहिजे. नंतर जेव्हा आपण रजोगुणामध्ये उत्पन्न असतात, तेव्हा आपल्याला लोभ असतात. म्हणजे आपल्याला भौतिक जगामध्ये राहायचं असेल, तर आपल्याला वेगवेगळ्या इंद्रिय तृप्तीची भोगायची इच्छा असते. तर हे रजोगुणामध्ये लोभ उत्पन्न होतात आणि जेव्हा तमोगुणामध्ये असतात, जसं कोण ड्रग्स वगैरे घेतात, नॉन-व्हेज वगैरे खातात. नंतर तो नॉन स्मोकिंग वगैरे करतात. तर ह्याच्यामुळे काय होतं, तर प्रमाद होतं, मोह होऊन जातात. ते वेगवेगळ्या स्त्रियाच्या प्रेमामध्ये पडतात आणि अज्ञान कारण त्यांना ज्ञान आहे, की आपलं जो शरीर आहे, तो नाशवार आहे. पण तो आत्मा जो आहे, तो शाश्वत आहे. तर त्याच्यासाठी त्याने काम केलं पाहिजे. हे त्यांना ज्ञान नसल्यामुळे तो प्रमाद, मोह आणि अज्ञानपणामुळे तो तमोगुणामध्ये राहतो आणि आपलं जीवन पूर्ण करतो. असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला हे वेगवेगळ्या जे तत्व आहे ते कसं उत्पन्न होतं त्याच्यावरती ज्ञान दिलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात, की सत्वगुणी मनुष्य क्रमशः
उदर गतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे नित्य तमोगुणात स्थित आहे त्यांचा नरक लोकात अधःपतन होतं. म्हणजे आपण जेव्हा भौतिक जगामध्ये राहता आपण चांगलं जर आपण हे पुण्यकर्म केलं, आपण खूपच चांगली भगवंताची सेवा केली, तर आपण उच्चतर लोक म्हणजे आपण स्वर्गलोक की आपण ब्रह्मलोक पर्यंत पोहोचू शकतो. आपल्यावरती आणखी 6 लोक आहेत, त्याच्यावरती आपण पोहोचू शकतो. परंतु जो रजोगुणी मनुष्य आहे ते पृथ्वी लोकात वास करतात. म्हणजे त्याचं इथे परत-परत जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या चक्रामध्ये ते अडकलेले जातात. आणि आणि जे नित्य तमोगुण म्हणजे ज्यांनी तमोगुणामध्ये वेगवेगळे कर्म केले आहे, त्यांचा नरकलोकामध्ये म्हणजे आपल्या खालच्या आणखी जे 6 लोक आहेत, ते जे नरक लोक आहेत, त्यात त्यांचं अधःपतन होतं. म्हणजे ते पशु योनीमध्ये किंवा कुठल्यातरी प्राणी योनीमध्येही ते जाऊ शकतात. असं या श्लोकाद्वारे भगवान आपल्याला सांगतात. तर इथे चित्रामध्येही दिलेलं आहे, की जेव्हा आपण सत्वगुणामध्ये असतात, तर एक प्लेन आहे, त्याने टेक ऑफ केले आहे आणि तो वरती जात होत आहे. नंतर जेव्हा रजोगुणामध्ये असतात, तर तो परत पृथ्वी लोकामध्ये असतात आणि तमोगुणामध्ये नरका लोक म्हणजे हा जो प्लेन उडलेला आहे, त्याला कुठेतरी आग लागली आणि तो दर्यामध्ये पडून म्हणजे त्याचं अधःपतन झालेलं आहे. असं या चित्राद्वारे आपण समजून घेऊया. तर हे आपला हा जो ब्रह्मांड आहे, तो इथे दिलेला आहे. आपण ज्या ब्रह्मांडामध्ये, भौतिक जगामध्ये राहतात, तर सगळ्यात वरती तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, की इथे गर्भोदक्ष आहे विष्णू आणि इथे गर्भोदक्ष आहे जो सागर आहे, त्यातला इथे नाभी आहे बघा. हे नाभीहून कुठे तर वरती इथे ब्रह्माची उत्पत्ती झाली आहे. तर ब्रह्माचा उत्पत्ती तर कुठला आहे? तर ते सत्यलोक. त्यांच्या खाली कुठे येतात? तपलोक आहे. तपलोकाच्या खाली कुठे आहे? जनलोक. म्हणजे जे 7 सप्तऋषी म्हणतात त्यांचा लोक आहे. नंतर त्याच्या खाली महार लोक आहे आणि महार लोकाचे स्वर्गलोक. म्हणजे आपण जेव्हा आपल्या घरामध्ये कुटुंबली जे आहे, ते त्यांचं जेव्हा आपला मृत्यू होतो, तेव्हा आपण काय म्हणतात, की ते स्वर्गवासी झाले. म्हणजे तो इंद्रचा जो लोक आहे, त्याला स्वर्गलोक म्हणतात. आणि ते जवळ-जवळ 33 कोटी जे वेगवेगळे देवी-देवता आहेत, त्यांचा निवास आहे. नंतर हे जे भूवर लोक आहे, म्हणजे तिथे राक्षस आणि जे भूत प्रेत आहे, ते राहतात. आणि आपला जो आहे, तो काय आहे, तो भूरलोक म्हणजे आपला पृथ्वी आहे. आणि आपल्या खाली आणखीन जे 7 लोक आहेत, ते ज्याला आपण अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल म्हणजे जे पितृ जे लोक आहेत आणि जे खालचे जे पतित लोक आहेत, त्यांचा हा अ, पाताल आहे. तर वरचा जो आहे त्याला इथे आपण हां, वरच्या ब्रह्मांड आहे. खालच्या आपण मधी आहे आणि आपल्या खालची ही आणखीन 7 आहे. तर हे सर्व वेगवेगळ्या इथे आपल्याला ब्रह्मांडचं दिलेलं आहे. तर भगवान इथे आपल्याला म्हणतात, की आपण जर चांगलं कर्म केलं, तर आपण जर सत्वगुणामध्ये असतो, तर आपण महारलोक नाहीतर स्वर्गलोक नाहीतर आपण सत्यलोकपर्यंत पण पोहोचू शकतात. परंतु जर आपण रजोगुणामध्ये असतो, तर परत आपण या भूरलोकामध्ये येणार. आणि जर आपण तमोगुणामध्ये असेल, तर आपल्या ह्या खालच्या योनीमध्ये आपण जन्म घेऊ शकतो. असं या श्लोकेद्वारा आणि या चित्राद्वारा आपण समजून घेऊया. पुढे भगवान म्हणतात, की जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो, की सर्व कर्माच्या प्राकृतिक गुणेखेरीज इतर कोणतेही करता नाही आणि जो या सर्व गुणाच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो, तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतं. तर भगवान या श्लोकाद्वारे आपण म्हणतो, की जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो, की सर्व कर्माच्या प्राकृतिक गुणेखेरीज इतर कोणतेही करता नाही. म्हणजे हे प्राकृतिक गुण म्हणजे काय सत्व, रजोगुणी हे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कर्म करता नाही आणि जो या सर्व गुणामध्ये पलीकडे असणारा परमपुरुषला म्हणजे भगवान तर कोण आहे? तर ते हे जे 3 गुणे आहेत त्याच्या पलीकडे आहे. म्हणजे जे आपले नियंत्रक आहे, त्यांना जाणतं तो भगवंताचा जो आध्यात्मिक स्वभाव आहे, म्हणजे ते भगवान आपण दिव्य स्वभाव म्हटलेले आहे, दिव्य स्वरूप म्हटलेले आहे, तो जाणू शकतो. असं या श्लोकेद्वारे भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. पुढे भगवान म्हणतात, जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणातच पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यापासून दुःखा दुःखातून मुक्त होऊन या जीवनात अमृताचा उपभोग घेतो. तर ही जी साखळी आहे, ती काय आहे? तर आपण जी वेगवेगळे कर्म करतात, त्यामुळे आपण वेगवेगळ्या कर्मात बांधलेले जातात. परंतु जेव्हा आपण ह्या
आपण आपल्याला जाणलं की आपण आपल्याला त्रिगुणाच्या पलीकडे म्हणजे आपल्याला गुणातीत अवस्थामध्ये व्हायचं आहे, तर तेव्हा आपण हे जे जन्ममृत्यू जराव्याधीचे चक्र आहे, त्यातून आपण मुक्त होऊन आपण जीवनाचा अमृत उपभोग घेऊ शकतो. जीवनाचा अमृत कुठला आहे? तर भगवंताच्या शाश्वत धामामध्ये जायचं आहे. कारण तिथे जन्ममृत्यू जराव्याधी चक्र नाही. तिथे सुरभी गाय असतात. तिकडे अ, हे अ, हे हे झाड आहे. जिथे आपली प्रत्येक जी आपली इच्छा आहे, ते पूर्ण करतात असं झाड आहे. तर हे सर्व काय आहे? तर हे आपल्याला अमृत भोग घेऊ शकतात, जेव्हा आपण भगवंताचं शाश्वत धाम पोहोचू शकतात. तर याला कल्पवृक्ष म्हणतात. जे काही आपण कल्पना करतात, असा वृक्ष आहे, जे भगवंता शाश्वत धाममध्ये आहे. तर तिथे आपल्याला सर्व गोष्टी मिळू शकतात. असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. तर पुढे भगवान म्हणतात, अर्जुनाने विचारले, "हे प्रभो, त्रिगुणाच्या अतीत असणाऱ्या मनुष्य कोणत्या लक्षणांची ओळखल्या जातात? त्याचे आचरण कसे असतात आणि तो प्राकृतिक गुणाच्या पलीकडे कसा जातो?" तर आता हे भगवानाने आपल्याला वेगवेगळ्या तत्वाचं ज्ञान दिलंय. तर आता अर्जुनाला प्रश्न पडला, की त्रिगुणाच्या अतीत असणाऱ्या म्हणजे जो त्रिगुणाच्या पलीकडे गेले आहेत, त्याचं लक्षण वगैरे कसं आहे, त्याचे आचरण कसे असतात आणि तो प्राकृतिक गुणाच्या पलीकडे कसा जातो? तर भगवान पुढे म्हणाले, की इथे चित्रामध्ये तुम्हाला नारद मुनी जे त्रिगुणातीत अवस्थामध्ये होते, म्हणजे गुणातीत अवस्था म्हणजे त्रिगुणाच्या मायामध्ये बांधलेले होते, त्याच्या पलीकडे होते. तर भगवान म्हणाले, की हे पांडुपुत्र जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांच्या उपस्थित असताना त्याचा द्वेष करत नाही किंवा नाहीच झाले तरी त्याची आकांक्षा करत. म्हणजे तो अ, अ, आसक्ती आणि मोहमध्ये तो उपस्थित द्वेष कोणाचा तो द्वेष करत नाही किंवा तो कोणाची आकांक्षाही करत नाही. जो त्रिगुणाने प्रभावामुळे अविचलित आणि निश्चल राहतो. म्हणजे त्याने एक जे ध्येय केलेलं आहे, त्याचा तो निश्चित राहतो आणि केवळ त्रिगुणात सक्रिय आहे ते जाणून उदासीन व दिव्य राहतो. म्हणजे तो जे काही काम करतो तिथे कुठेतरी त्याला यश भेटलं नाही, तर तो उदासीन होऊ नये, तो दिव्य राहतो. जो आत्मस्थित आहे आणि सुख-दुःखाला सारखेच मानतो. म्हणजे जेव्हा आपण घरामध्ये कुठला चांगला सण काढला, चांगली बातमी आली, तर आपण हर्षू लागतो आणि जेव्हा आपल्या घरामध्ये वाईट बातमी असते, तर आपण दुःख होऊन जातात. आणि पुढे म्हणतात, की जो माती, दगड, जो आत्मस्थित आहे, जो सुखाला सख्य मानतो, जो माती, दगड आणि सोन्यासारखे समजूष्म, जो प्रिय आणि अप्रिय यांच्यामध्ये संभाव राखतो, जो धीर आहे. आणि स्तुती व निंदा आणि मान आपण याकडे संभाव होतो. म्हणजे त्याला कोणी जर चांगलं बोललं तर त्याला त्याला अहम येत नाही आणि कोणी त्याची निंदा केली तर त्याला राग येत नाही. मान म्हणजे त्याला कुठेतरी त्या भौतिक जगामध्ये कुठेतरी त्याला आपल्या कुटुंबामध्ये कुठल्यातरी सणामध्ये जायचं, कुठल्यातरी कामामध्ये जायचं, तेव्हा त्याला मान किंवा अपमान केला, तरी त्यामध्ये तो संभाव वाचतो. जो मित्र आणि शत्रू यांची सारखीच वर्तणूक करतो. तर आपण भौतिक जगामध्ये असतात तेव्हा आपल्या कोणाशी भांडण होतात, तर आपण त्यांना शत्रू मानतात. पण जर आपला शत्रू कोण आहे? तर आपला शत्रू आपला अ, अ, मन आहे. त्यात मोठा शत्रू कोण नाही. हे भौतिक जगात जे लोक आहेत, ते फक्त एक वेगवेगळे जीव आहेत. परंतु आपला सर्वात मोठा मित्र आहे, शत्रू आपला मन आहे आणि म्हणून जो मित्रही या शत्रू यांच्याशी सारखेच वर्तन करतो आणि ज्याने सर्व भौतिक धर्माचा परित्याग केला आहे, या मनुष्याला गुणातीत म्हणतात. गुणातीत म्हणजे हे त्रिगुणी माया आहे, त्याच्या पलीकडे जाऊन जो मनुष्य अ, कार्य करतो, त्याला इथे गुणातीत इथे नारद मुनीचा कारण ते तिन्ही लोकांमध्ये ते वेगवेगळ्या जायचा असं या श्लोकेद्वारा भगवंत अर्जुनाने जे प्रश्न केला होता, की जे त्रिगुणाच्या पलीकडे असते त्यांचा स्वभाव काय आहे? तर इथे या श्लोकेद्वारा भगवानाने खूपच चांगलं असं आपल्याला उत्तर दिलेलं आहे अर्जुनाच्या माध्यमातून. पुढे भगवान म्हणतो, जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतः भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तत्काळ त्रिगुणाच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तरात प्राप्त उन्नत होतं. म्हणजे ब्रह्मस्तर म्हणजे कुठला? तर सर्वात वरच्या जो आपल्या भक्ती जगाचा लोक आहे, तर तिथे तो प्राप्त हो. म्हणजे जो मग सर्व परिस्थिती एकनिष्ठ होऊन पूर्णतः भक्तीमध्ये काल आपण अभ्यास केला होता, परवाही आपण अभ्यास भक्ती योगामध्ये, की आपण अनन्य भक्ती केली. कुठले आणखी भगवंताची आपण भक्ती करायची नसते. जेव्हा आपण भक्तीमध्ये संलग्न होतात आणि तत्काळ त्रिगुणाच्या पलीकडे म्हणजे जेव्हा आपण भक्तीमध्ये स्थित होऊ, तर आपण हे जे सत्व, रजन, तमोगुण आहे ते आपल्याला बांधणार नाही आणि म्हणून आपण त्याच्या पलीकडे जाऊन आपण ब्रह्मास्त्रात
प्राप्त उन्नत होऊ शकतं. म्हणजे ब्रह्मस्तरावरती आपण प्राप्त म्हणजे जे जो पहिला टप्पा आहे, ज्याला आपण ब्रह्मरियायझेशन म्हणतो, तिकडे आपण पोहोचू शकता, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात आणि परम सुखाची स्वभावाची स्थिती असणार अमृत, अव्यय आणि शाश्वत निवेश ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. तर इथे भगवान म्हणतात की परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणार अमृत, अव्ययी आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योती आधार. तर इथे आपण जे ब्रह्म म्हणतात, तर तो काय आहे, तर तो अव्ययी आहे, अमृत आहे आणि तो शाश्वत आहे. निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार पण कोण आहे, तर भगवंत दिलेले आहे. भगवंताने हा ब्रह्माची जी उत्पत्ती केलेली आहे, तो तिकडे आपण पोहोचू शकतात, असा या श्लोकाद्वारा. आणि त्याची आधार कोण आहे? ते ब्रह्माचा आधार कोण आहे? कारण ब्रह्माचा जन्म गर्भदक्ष विष्णूमध्ये झालेला आहे. म्हणून त्याचा आधारही भगवंतच आहे, असा या श्लोकाद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. कारण आपण काही संप्रदाय आहेत, जे ब्रह्माची उपासना करतात. भगवंताचं तेज आहे, जो मध्ये तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर भगवंता शरीरामध्ये जो तेज आहे, त्याची पूजा करतात. आणि त्यालाच आधार म्हणतात आणि त्यांना वाटतं की मी ब्रह्माकडे पोचला की भगवंताकडे पोचून जातात, असं त्यांना वाटतं. पण भगवंत हे भगवान त्याच्या पलीकडे आहे, असं या श्लोकेद्वारा आपण समजून घेऊया. इथेच आपला हा 4था अध्याय पूर्ण होतो.